नमस्कार. आज आपण आकर्षणाचा सिद्धांत या सिरीजमध्ये क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन या टॉपिकवर बोलणार आहोत. तर क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय? तर यामध्ये आपल्याला जे पाहिजे ती प्रतिमा तिथं आपल्याला बघायची आहे आणि ती प्रतिमा बघताना ती प्रतिमा डोळे झाकून बघायची. याच्यात आपल्याला कल्पनाशक्तीची जोड लागते. कारण इच्छाशक्ती जिथं आपल्याला जे पाहिजे तिथं इच्छाशक्ती काम करते, पूर्ण इच्छा काम करते, तिथं आपल्या भावनाही काम करतात. पण जर तिथं आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे किंवा आपल्याला डोळे झाकून एखादी प्रतिमा बघायची तर तिथं कल्पनाशक्तीची जोड द्यावी लागते. कारण तुम्हाला तिथं कल्पना त्या गोष्टीची करावी लागते आणि त्या गोष्टीची कल्पना जर केली, तुम्हाला जे हवं आहे, तुम्हाला जे पाहिजे, तर ती प्रतिमा तुम्ही डोळे झाकून बघू शकता. पण त्याबरोबर तुमचे भाव पण उत्कट झाले पाहिजेत. त्या भावानुसार ती प्रतिमा तुम्हाला बघायची आहे. तशी तुमची इच्छाही उत्कट झाली पाहिजे, इच्छा निर्माण झाली पाहिजे की ती वस्तू तुम्हाला पाहिजे. आणि ती वस्तू बघताना किंवा ती गोष्ट बघताना ती गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे, असं गृहीत धरून ते बघायचं असतं. म्हणजे इथं चालू वर्तमान काळ, थोडक्यात चालू वर्तमान किंवा पूर्ण वर्तमान काळ, इथं हा काळ येतो. कारण इथं भविष्यकाळ किंवा भूतकाळ हा काळ इथं इन्क्लूड करायचा नसतो. तर आपल्याला फक्त वर्तमान काळात ही गोष्ट बघायची असते की आपल्याला ती प्रतिमा किंवा ती गोष्ट आपल्याला प्राप्त झालेली आहे, मिळालेली आहे, असं गृहीत धरून ती गोष्ट आपल्याला बघायची असते. तर यामध्ये कल्पनाशक्तीची जेवढी इथं जोड असेल इच्छाशक्ती बरोबर, इच्छाशक्ती म्हणजे आपल्याला ती गोष्ट पाहिजे, एखादी आपल्याला कार पाहिजे, एखादं घर पाहिजे, तर ती त्या कारची, त्या गाडीची प्रतिमा आपल्याला डोळे झाकून बघता आली पाहिजे. आणि ती ज्यावेळी आपण प्रतिमा बघतो त्यावेळेस ते भाव आपल्याला निर्माण झाले पाहिजेत की ती गाडी आपल्याला मिळालेली आहे, प्राप्त झालेली आहे, त्या गाडीत आपण बसलेलो आहे, ती गाडी आपण ड्राईव्ह करत आहोत किंवा आपण रस्त्यानं चाललो आहोत, एखादं गाणं गुणगुणतोय, म्हणजे अशी गोष्ट आपल्याला तिथं दिसली पाहिजे. आणि यासाठी कल्पनाशक्तीची तिथं जोड दिली गेली पाहिजे. आता काही लोकांची कल्पनाशक्ती तेवढी प्रगल्भ नसते किंवा तिथं तेवढी कल्पनाशक्ती वापरता येत नाही. तर तुम्हाला जी एखादी गोष्ट आवडते, की जी गोष्ट तुमची आवडती आहे, मग कुठलाही असू द्यात, तुमचं एखादा छोटी गाडी असू द्यात, सायकल असू द्यात, एखादा पेन असू द्या, तुमचा फोटो असू द्यात, तर ती कुठली आवडती गोष्ट तुम्ही बघण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे हे तुम्ही जर प्रॅक्टिस केलं की तुमची आवडती गोष्ट तुम्ही पहिल्यांदा पाहिली, अगोदर उघड्या डोळ्यांनी बघायची, नंतर ती डोळे झाकून आपल्याला बघता येते का ते पाहायचं. आणि ती जर आपण पाहिली आणि ती जर आपल्याला लक्षात आलं की आपण ती गोष्ट पाहू शकतो, तर इथं त्याचं प्रॅक्टिस होतं. मग तुमची कल्पनाशक्ती हळूहळू जागृत होते आणि मग प्रत्येक गोष्ट बघण्यासाठी तुमची कल्पनाशक्ती ती वापरता येते किंवा वापरली जाते. आणि असं करत करत जर तुमची कल्पनाशक्ती प्रगल्भ झाली आणि इच्छाशक्तीही तेवढी तीव्र आहे, तर ह्या दोन्ही इथं जर तुम्ही उत्कटतेनं त्या लागू केल्या तर तुम्हाला त्या गोष्टीची प्रतिमा डोळे झाकून शांतपणे बघता येते. कारण इथं त्या ट्रान्समध्ये पण जावं लागतं. म्हणजे नुसतं कल्पना करून, नुसतं चित्र बघून ते जमत नाही. तर तिथं त्या ट्रान्समध्ये पण तुम्हाला जावं लागतं, तो भाव उत्कटतेचा यावा लागतो. कारण कुठलेही शब्द आपण वापरतो नाही का, आपण एखादी वाक्यरचना करतो, आपण शब्द बोलतो, त्या शब्दापेक्षा कितीतरी पटीनं चित्रफित किंवा प्रतिमा ही प्रभावी असते. कारण अंतर्मनाला चित्रफित किंवा चित्र हे लगेच ॲक्सेस होतं किंवा कॅच होतं. त्या पट्टीत तुम्ही शब्दोत्पत्ती किंवा वाक्यरचना करता किंवा बोलता तर ते थोडंसं कमी प्रमाणात कॅच होतं. कारण कसं होतं की अंतर्मनाला भाव महत्त्वाचे असतात. म्हणजे अंतर्मनाला ती गोष्ट घडली न घडली याचा काही संबंध नाही, पण तिथं त्या गोष्टीविषयी भावना किंवा भाव तुमच्या मनात निर्माण झाल्या, तशी इच्छा निर्माण झाली आणि त्याप्रमाणे तुम्ही कल्पनाशक्ती लढवली तिथं, तर या तिन्ही गोष्टी एकत्र आल्यावर तुम्हाला अंतर्मनाला तो ॲक्सेस मिळतो. अंतर्मन ॲक्सेप्ट करतं की ही गोष्ट खरंच आपल्याकडे आलेली आहे आणि मग तिथून त्या गोष्टीचा रिझल्ट सुरू होतो. म्हणून यासाठी इथं की तुम्हाला त्या गोष्टीचं प्रॅक्टिस करावं लागतं की तुम्हाला डोळे झाकून ती प्रतिमा दिसली पाहिजे, ती चित्रफित दिसली पाहिजे, ती जी गोष्ट तुम्हाला प्राप्त करायची आहे
ती गोष्ट तुम्हाला पुढं दिसली पाहिजे. त्या गोष्टीबरोबर तुमची अटॅचमेंट तिथं दिसली पाहिजे. एखादी कार असेल तर तुम्ही त्या गाडीत बसलाय, तुम्ही ड्राईव्ह करताय, त्याचा आनंद घेताय. त्याच्यात अजूनही काही मुद्दे आहेत, ते आपण पुढच्या याच्यात बघणार आहोत. पण तुम्हाला सुरुवातीला क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनमध्ये डोळे झाकून ती गोष्ट जी प्राप्त करायची आहे किंवा तुम्हाला जी पाहिजे तर ती तुम्हाला दिसली पाहिजे. याच्याबरोबर इच्छाशक्तीची जोड पाहिजे आणि कल्पनाशक्तीची पण जोड पाहिजे. म्हणजे इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती ह्या दोन गोष्टी जर उत्कट असतील, त्याबरोबर भाव उत्कट असेल, तर क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशन अतिशय छान पद्धतीने जमतं आणि असं सातत्यानं करत गेल्यावर तुम्हाला ती गोष्ट प्राप्त होते. धन्यवाद.